मी नाही जाणार. ए पप्प्या, सारंग पटकन जा आणि चिठ्ठी मुक्ताला दे. हे सारंग, मी जाणार नाही बरं का. तू स्वतः का नाही जाऊन बोलत तिच्याशी? ए तू जातोयस की नाही? नाही. ए दादांना सांगे ना मी, तू त्या आर्यावर लाईन मारतोयस. झालं का आता? ओके, मी थँक्यू. जातोयस का? हा, गुपचूप जा. जय बजरंगबली. आता याचं काय करायचं? माझं कशाला काय करता? अरे तू सारखा सारखा त्या सारंगच्या रूम मध्ये काय करत असतोस? अरे त्या सारंगचं आणि आर्याचं प्रेम वाढायला नको का? मी सारंगच्या रूम मध्ये असतो म्हणून सारंग आणि आर्याचं प्रेम. हा काय गुतड आहे. अरे थांब 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 थांब. तू जरा त्याला समजेल अशा भाषेत सांग. हा. थांब मी सांगतो. हा. त्या दोघांमधलं हे जरा जर जुळवायचं असेल तर त्यांची दोघांमधली ही चांगली वाढली पाहिजे. त्यासाठी तू त्याची ही सोडून त्याला हे सोडलं पाहिजे. आओ. ह्या काय म्हणल्या ते थोडं तरी समजलं, पण तुम्ही जे म्हणलात त्यातल्या गाळलेल्या जागा भरता भरता माझी पृथ्वीवरची जागा रिकामी व्हायची. अरे मी जातो. ओके, मी थँक्यू. आओ. अरे अरे पण हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय. एक वाक्य धड नीट बोलता येत नाही. 4 चौघात माझं नाव खराब करून टाकले. अगं कसं असतं, गप्पा बसा. जा कुठे ते. तुझा आणि सारंग दादाचा काही प्रॉब्लेम आहे का? बघावं तेव्हा चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. 12? नाही, असं काही नाही. आत्ता पण असा घाबरलेला चेहरा घेऊन काहीतरी शोधताना दिसतोयस. हा, आर्या वहिनीला शोधतोयस ना? आणि सारंग दादाचा काहीतरी निरोप असणार, बरोबर? कसं काय ओळखतीस गायत्री यार तू? आणि सारंग म्हणतो आमची गायत्री एकदम भोळी आहे. गायत्री किती स्मार्ट झाली त्याला माहितच नाही. थँक्यू. आर्या वहिनी किचन मध्ये आरतीचं ताट स्वतःच्या हाताने तयार करतीये. हो का? हो, जा. जातो. पण जपू ना, सोबत मुक्ता पण आहे. काय सांगतीस? कसली चिठ्ठी आहे ती? कसली चिठ्ठी आहे? आत्ताला पोलीस ना मागे. कुठे? नॉटी दाखव. इकडे नाहीये. हातात दाखव. इकडे पण नाहीये. अरे दाखव. अगं चिठ्ठी. एक मिनिट. नाही 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 नाही. एक मिनिट. तू चिठ्ठी दे. मी मारेन आज. तू मार नाही तर जीव घे. मी चिठ्ठी देणार नाही. हे काय घालायचं? तो गोंधळ घाला तुम्ही दोघांनी. मी चिठ्ठी देणार नाहीये. मी चिठ्ठी. तुला माझ्याशी भांडण करायला खूप मजा येते ना? हे बरं आहे तुझं. मी कुठल्या गोष्टीचा जाब विचारला की भांडण असं नाव द्यायचं आणि पळून जायचं. उत्तर काही द्यायचं नाही. अगं पण तुला सांगितलंय कोणी जाब विचारायला? मग दुसरं कोण विचारणार आहे जाब तुला? रेणुका, घरात पाहुणे आली आहेत, गप्पा होत आहेत, चर्चा होत आहेत, तू तेवढी नसतीस. अगं तुझ्या सख्ख्या भावाचं लग्न ठरतंय. आनंदाने प्रेमाने तू सगळ्यात भाग घ्यायला हवास. खरं तर एक मिनिट. माझा ना माझ्या भावावर खूप प्रेम आहे, ठीक आहे? आणि मला त्याच्या प्रत्येक गोष्टीचा कौतुक सुद्धा आहे. तू उगाच असं काहीतरी बोलून ना आमच्यात भांडण लावायचा प्रयत्न नको करूस. काय बोलतेस तू? अगं मी का भांडण लावू तुमच्या दोघांमध्ये? मी आई आहे तुमची. रेणुका, मला बाळा खरंच काळजी वाटते. एक मिनिट. मस्का नको मारूस आता. तुझे हे गुडी गुडी बोलणं आहे ना सहन होण्याच्या पलीकडचे. तू जाग आता. अगं बरं बाई, तू इथे थांब, मी जाते बाहेर.
अरे, आय लव्ह यू टू. हा वेद कोण आहे? चिठ्ठीत काहीतरी महत्वाचं लिहिलंय. चिठ्ठीत जे लिहिलंय ते मला म्हणायचंय. हा ओके मी थँक्यू. शेवटचा प्रयत्न आहे. आय लव्ह यू. सारंगने पाठवली आहे ना. हँडरायटिंग ओळखते मी त्याचं. तू अजूनही नॉटीपणाच करतोयस हा. किती करतोस रे तुझ्या लाजाळू मित्रासाठी. क्यूट पप्या. अरे चला चला आरतीला जायचंय. चला. मुक्ता झालं का तुझं? आले आले. लवकर ये. दे आणि तयार हो. आरती करायची ना. हो हो आलेच. ए बाप्या चला. ये ग. हो आलेच. अरे चिठ्ठी दे पप्या, चिठ्ठी दे. बाई सारंगनं ती परत येऊन यायला सांगितली आहे. का? का हे त्याला हे तो म्हणत होता की चिठ्ठीला तुझ्या हाताचा स्पर्श झाला की त्याचा सुगंध असं काहीतरी म्हणत होता. यू नॉटी. हे? सारंग कुठे आहे? कुठे त्यालाच फोन लावतोय. हॅलो भावा